44वा दिवस सकाळी 7 वाजता कौन रबचिक ये माल है, चलती है ताल में ये कमाल है, आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना। ये कोई ये महीना पिंजरा बनाया सोने का। श्रीजा पहिल्यांदा मालकीणबाई बनल्यानंतर मला असं वाटतंय की भांडी आणि पाण्याचं काम एकत्र करू शकतो बिकॉज इझी होणार. इकडून तिकडे पळायची गरज नाहीये. फक्त सकाळी चहाची भांडी असणार आहेत. आय डू इट ऑल रात्री ओनली. ठीक आहे. अंकिता, महत्त्वाची 2 कामं आहेत. बाहेरचं झाडू जे तू युजली काढतेस, पण त्याच्या अगोदर तुला किचन प्रिपेअर करून ठेवायचं आहे चहा बनवण्यासाठी. म्हणजे ऐक ना, इट्स अ व्हेरी इझी थिंग. फक्त हे बघ, हे टिफिनचे न्यूजपेपर्स आहेत ना, ते तुला इकट्ठा करायचे आहेत. आणि रमशा ससा, तुम्ही बघा तुम्हाला कुठला पार्ट क्लीन करायचा आहे. रसिका, तुला मी किचन साफ ठेवण्याचं काम देते. ठीक आहे. बॅटरीचं पण काम तुलाच देते. देर आर 2 थिंग्स रिमेनिंग. पूजा आणि बेल. बेल रिंग, घंटी वाजली की मग जो पण असेल ना जवळपास त्यांनी जायचं. ठीक आहे. चहा तू बनवशील? चहा मी बनवून. नमस्कार, राम राम मंडळी. स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव झालंय जगाच्या भागा भागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात. कशी झाली सकाळ? मस्त. एकदम खुश का पुन्हा गावात येऊन? वा वा, ते तर आहेस. तुम्ही मागच्या आठवड्यात जीवाची मुंबई केलीत. बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. मी सुंदर होणार ही मोहीम देखील पार पाडलीत. बावदांची शेप ही मोहीम देखील उत्तमरित्या पार पाडली. जे काय तुम्ही सगळ्यांना तुमच्या मुंबई दर्शन घडून आणले, ती मोहीम देखील तुम्ही उत्तमरित्या पार पाडली. आज आपल्या खेळाचा नवीन आठवडा सुरू झालेला आहे. नवीन आठवडा म्हणजे नवा दिवस, नवी उमेद, नवी मोहीम. मालकीणबाईंपासून सुरुवात करूया आपण. तुमच्या काय इच्छा आहेत ते मला सांगा. आता आपल्याला माहिती आहेत की काहीच आठवडे राहिलेत, तर मी माझ्या बहिणीला नाही भेटले, खूप दिवस झालेत, तर मग तिला भेटायला आवडेल मला. फिनालेला ती आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे मनापासून. म्हणजे याचा अर्थ तू फिनालेला गेली पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. संस्कृती, तुझी काय इच्छा आहे? मला शेंगदाणे लावायचे शेतात माझ्या नानी सोबत. तिला मदत करायची ही तुझी इच्छा आहे. अंकिता, मला सगळे टास्क पते करायचे विदाउट रडून. रमशा, माझी इच्छा आहे की मी एक खूप चांगली कलाकार व्हावी आणि लोकांमध्ये मला प्रेम आणि शांती हे स्प्रेड करायचे, हे माझं मोटो आहे. आणि या शोची इच्छा तर माहिती आहे, हे शो मला जिंकायचे, हे शो मध्ये ही इच्छा आहे. रसिका, जर मी फिनाले पर्यंत पोहोचली आणि जर मी हे शो जिंकली तर मला तुमच्या सोबत आणि काळू सोबत एक डान्स परफॉर्मन्स पाहिजे. तू जर फिनालेला पोहोचलीस तर तुझी ती इच्छा मी पूर्ण करणार. श्रेया, 2 इच्छा आहेत. 2 इच्छा आहेत, बोल ना. पहिले म्हणजे प्लीज कोणतरी आमचे कपडे धुवून द्या. व्हेरी गुड इच्छा, व्हेरी गुड. आणि दुसरी इच्छा हे आहे की आता काहीच दिवस बाकी आहेत, तर आम्हाला आमचे फोन देऊन टाका. चांगली इच्छा नाही. यांना यांचे फोन देऊन टाकूयात आपण. पण त्याच्यामध्ये तुम्हाला चार्जर मिळणार नाही, फोनची बॅटरी गेलेली असेल. पेपर वेट म्हणून वापरू शकता. पेपर वेट राहू द्या मग. आता वळूयात आजच्या मोहिमेकडे.
आजची मोहीम आहे इच्छा माझी पुरी करा. ओ घरातली जी गृहिणी असते ना तिची इच्छा आपल्याला पूर्ण करायची. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला माहिती आहे. चला तिथल्या जोडप्यांना भेटायचंय नवरा बायको. त्यानंतर घरातल्या गृहिणीला आज तुम्ही साधारण 2-3 तासासाठी सुट्टी द्यायची आणि तिची जी सगळी काम आहेत नाही नवऱ्याने येस. उदाहरणार्थ काय भांडी घासायचे, कपडे धुवायचे, पाणी भरायचंय, मुलांना सांभाळायचं असेल, बायकोसाठी चहा करून द्यायचा आहे आणि तो चहा चुलीवर करून द्यायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी करायला त्या स्त्रीच्या नवऱ्याला तुम्हाला कन्व्हिन्स करावं लागणार. सर्वात महत्त्वाचं त्यांना पटवून द्या की त्यांच्या पत्नीला सुट्टी द्यायची का गरज आहे. कारण वर्षानुवर्ष सातत्याने ती एकच एक काम करते. एका अर्थी काय तर आपल्याला गावामध्ये स्त्री पुरुष समानता आणायची आज. तर ते पाऊल आज तुम्हाला उचलायचं. आता येऊया दुसऱ्या टप्प्याकडे ज्याच्यामध्ये तुम्हाला नवऱ्याला बायकोविषयी प्रेम व्यक्त करायला शिकवायचं. प्रेम कसं व्यक्त करतात हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. श्रेजा कसं व्यक्त करतात माहिती आहे. मग वाट कसली बघताय. चला लागा मोहिमेला आणि वेदनामुक्त खेळीसाठी पितांबरी क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइल तर्फे तुम्हाला मनापासून ऑल द बेस्ट. पितांबरी क्युअर ऑन प्लस पेन रिलीफ ऑइलच्या साथीने करू वेदनेवर मात, जगू पुन्हा जोमात. निघा रे. दुपारी 12 वाजता आम्ही आलो आहोत परत आपल्या बावधन गावात. दादा लग्नाला गेलेत ती. आजी असे कोण आहे का ज्यांचं लग्न झालंय 40 वयाचे. कोणीच नाही. इथे लॉक आहे. हे पण लग्नाला गेलेत. अरे हा लॉक आहे. तरुण जोडपा आहे का तुमच्या घरी आहे का हजबंड. अरे यार सचिन पुण्याला आहे. पहिला नवरा मी शोधला तो वाईला पळाला, दुसरा रानात पळाला, तिसरा डिरेक्ट मुंबई. बायको पुण्याला. बायको पुण्याला. मला आतापर्यंत एक पण जोडपं नाही मिळालं. जास्त नका चालू डोके. यांनी कधी त्रास दिलाय तुम्हाला कामाबद्दल. नाही काहीतरी असणार. पाणी वाणी कधी भरलंय. हा भरतो कधी 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 भरतो. खूप प्रेम आहे ताई तुमच्यावरती दादांचं. क्या तुमने कभी किसी से प्यार किया. सुने माझी. सॉरी अरे पळू नकोस तुला पण भेटेल मुलगी. ते त्यांचं प्रेम खूप आहे का. मी कसं सांगणार ना. सगळ्यात पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे तू तुझ्या बायकोला प्रेम करतो. हा करतो. जर तुझं प्रेम व्यक्त करायला तुला ही मिरची खायला लागली आता तर खाशी. खातो. आजच्या मोहीम मध्ये काकीला मिळणार आहे आराम आणि काकाला करायचं आहे काम. तुम्ही कराल. करणार. कधी यांनी जेवण बनवलंय तुमच्यासाठी. नाही. अरे जेवण येतच नाही तर काय बनवणं. त्यांच्या प्रेमा खाते तुम्ही ही लाल मिरची खाल का. खाणार. अरे दादा जर कधी घरी असले तर ते तुमची काय मदत करतात. नाही नाही की आज तुम्हाला सुट्टी आणि घरातले कामं ते करतील. वा वा छान. आज ताईला सुट्टी द्यायची का. देऊ की. द्यायची. तर आज पहिली फरमाईश आहे आपल्या मालकीणबाईची की तुम्हाला या रांगोळीमध्ये रंग भरायचा आहे. चालतंय की. असं पसारा झाला होता धूळबीळ तर त्यांना झाडू मारायला लावली. हो इथे कचरा घ्यायला की जरा थांब जरा. बघा ती पोततच असे मस्त झाडे. जळाली तरी काय बोलला नाही. तुझ्यासारखं प्रयत्न करतो
वा चहा दे काका. हो. जरा हे कपडे काका 2. किती कपडे? आता किचनचं कपाट पुसायचं राहिलं होतं. किचनचं कपाट? किचनचं कपाट. नाही. अत्याचार चालवलाय माझ्यावरती. अत्याचार? मी तर किती म्हटलं पाहिजे अत्याचार. कशाचा अत्याचार? माझ्यावर अत्याचार झालाय. आणि माझ्यावर रोज होता तो अत्याचार. ती कामं तुमचीच आहेत. भांडी घासायची कामं आहेत का आमची पुरुषांची? कुठे लिहिलंय मुलींनीच भांडी घासायला पाहिजे? नाही लिहिलेलं कुठं. काय दादा, कपाटच तर आहे, वरतून पुसून घ्या. ताई खुश होऊन जातील, ताईंचं काम वाचेल. एकच काम आहे फक्त. एकदा करू ट्राय जरा असं. जास्त गोड आहे कमी गोड आहे कसा झाला? छान झाला. झटका की. मी कपडे धुले, कपडे धुतल्यानंतर कपडे सुकायला टाकले. फार थकलो आज काम करून कंटाळा आला. का हो थकला? जेवायच नाही वे? आवड ना जेवायचं, भुका लागल्यात मला. चला स्वयंपाक करायचा आहे, चपात्या करायच्यात आपल्याला. आज सुट्टी माझी. मला करायला लावणार तू? हा चला पीठ मळायला, चला लवकर उठा. एकदम नोकझोक चालू होती. टॉम अँड जेरी सारखे होते ते दोघं. प्रॉमिस. भांडी मदत, कपडेला बी मदत व्हायला पाहिजे. नक्की. सगळ्यांना असं वाटतं की महिला काय नाही करत, घरी बसलेली असते. पण मोहीमचा जे मेन मुद्दा होता ते त्यांना कळालं की खरंच महिला घरी खूप काम करतात. गावच्या किंवा शहरातल्या प्रत्येक पुरुषांनी आपल्या वाईफसाठी एक दिवस तरी म्हणजे असा ऑफ डे ठेवला पाहिजे. खरंच म्हणजे इट्स गोइंग टू बी अ लाईफ चेंजिंग मोहीम. आय लव्ह यू. काका आता ना आपल्याला काकीसाठी सरप्राईज प्लॅन करायचा. मी त्यांना सरप्राईज डान्स शिकवलं. माझ्याकडे जबाबदाऱ्या आल्यात, पण तुझ्यासाठी मी अजून तोच आहे जो मी स्कूलमध्ये तुझ्या पाठी जो येडा मुलगा होता तोच आहे मी. आणि आजही मी त्याचीच झलक तुला दाखवतोय. त्याच्यासाठी आपण मग तो परफॉर्मन्स घेऊया. त्यांना इम्प्रेस करायचं आणि त्यांना खूप आवडलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले पाहिजे. पण एखादा जर फिल्मी डायलॉग आपण मारलं, जर आपण व्यक्त केलं की किती ती महत्वाची आपल्यासाठी. तुझे देखा तो जाना सनम. तो बना एकदम काकी लाजेल वगैरे, पण तुम्ही रेडी राहा, तिला नाचवायचं तुम्हाला. आज तर त्यांनी हाफ पार्ट ऑफ मोहीम, लुटपुटू मोहीम जे होतं ते त्यांनी मस्तपैकी फत्ते केल्या. आता राहिलेलं परफॉर्मन्स बघूया कसं होत आहे. कसा गेला आजचा दिवस? मस्त मस्त रोमॅन्टिक. तुमचा की त्यांचा? त्यांचं बघून आम्हाला तुमच्या अशा होत्या. तर बघूयात कोणी कोणी काय काय केलंय, म्हणजे किती तयारी केली आहे नाही का. सगळ्यात आधी आपण बोलवूयात गुमान राजपुरे आणि सुनीता राजपुरे यांना. आणि यांच्या सोबत होती आमच्या वाड्यातली अंकिता. अंकिता, काकांकडनं कुठली कुठली कामं करून घेतली? हेड मसाज, ते हवा घालणं, ते पाणी आणून देणार आणि रांगोळी काढायला लावली. नेल पॉलिश रंगवले. असं दाखवा जरा नेल पॉलिश काय. आणि चुलीवर चहा बनवला. काकू, याच्या आधी कधी यांनी चूल पेटवली होती? नव्हती पेटवली. काका
कसं वाटलं आज काम करून? 20 वर्षाचा सार निघाला. मानसिक समाधान वाटलं ना. 2 तास का व्हायना मी तिला आराम देऊ शकलो. जे काय चुलीवर बनवलं मी, त्याचा जे धुराचा ह्याचा त्रास मला जाणवला, ते जाणून मला जरा फील झालं. ह्या 20 वर्ष चुलीवर कशा करत असतील. आणि तेवढंच मनाला बरं पण वाटलं की आज पहिल्यांदा आपण चहा देतोय तिला. काकू, तुमच्या डोळ्यात थोडंसं पाणी आहे. चहाची चव मला नाही वाटत परत अशी कधी निघेल तोंडातून. तो चहा तुम्ही आयुष्यात कधीच नाही विसरणार. नाही विसरणार. पण उद्यापासून मग रोज सगळे त्यांना चहा द्यायला लावाल. बघ काका, देणार की नक्कीच. मालकीनबाई स्पेशल चहा देणार. 20 वर्ष माझ्या पाठीमाग खंबीरपणे हीच उभी आहे. खरंच महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्याच तुम्ही मनापासून त्यांना श्रेय देताय. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि यासाठी खरंच तुमचं कौतुक झालं पाहिजे. अंकिता. येस दादा. काय सादर करणार आहेत काका? आता ते सरप्राईज आहे ना, असं काकीला कळायला ना पाहिजे ना. अच्छा. काका रेडी आहेत का? वाजवा रे. अरे अरे क्या बात आहे. खूप छान. आय लव्ह यू सुनीता. असं मला वाटलं नव्हतं की ते एवढं काय करतील माझ्यासाठी. असं काकांनी हे प्रेम व्यक्त करायला किती वर्ष घेतली? 20 वर्ष. या आधी नाही, आधी कशी असं कधीच नाही केलं. आता तुम्ही त्यांचं कौतुक कसं कराल सांगा? थँक्यू माझ्यासाठी एवढं केल्याबद्दल. फक्त थँक्यू. अरे चप्पी तो बनतीये. त्यांनी तुम्हाला आय लव्ह यू म्हटलंय की नाही? मग त्यांनी काय म्हटलं पाहिजे? आय लव्ह यू टू. आय लव्ह यू टू. वा. खरंच खूप छान वाटलं. या मोहिमेच्या निमित्ताने 20 वर्षानंतर का होईना तुम्ही अशा पद्धतीने तुमचं प्रेम व्यक्त केलं. जोरदार टाळ्या झाले पाहिजेत या दोघांसाठी. या तुम्ही बसू शकता. चला आता जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया संदीप चव्हाण आणि जयश्री चव्हाण यांचं आणि आमच्या वाड्यातली रसिका. रसिका, काय काय कामं त्यांना करायला लावली आणि मनवलं कसं त्यांना? ऍक्च्युली त्यांना मनवायची गरजच नाही पडली, कारण ते एवढे प्रेमळ आहे. तर मी त्यांना सांगितलं तुम्हाला भांडे घासायचे, ते बोलते हो.
माझ्या बायकोसाठी काय पण. आय लव्ह हर टू मच. बोला काका थांबा जरा, थांबा. मला काहीतरी बोलू द्या. काहीतरी बोलू द्या. त्यांनी साडी पण धुतली, कपडे धुतले, सगळ्याच गोष्टी काकांनी केले आणि ते पण एकदम हसत खेळत गाणे म्हणत. वा, तुमचं लव्ह मॅरेज? येस. क्या बात आहे. काय स्टोरी जरा सांगा पहिले. मी मुंबईला गेलो होतो कामासाठी. मी आमच्या पाहुण्यांकडे राहत होतो. ही आमच्या बाजूलाच राहत होती तिथे. आणि एप्रिल फुल असतं त्या दिवशी हिनं मला एक चिठ्ठी लिहून दिली होती. आणि ती चिठ्ठी वाचली. बोललो काय मला समजलं नाही ते. बोललो माझं हिनं एप्रिल फुल केलं असेल. मी गावचा, ही मुंबईची. म्हणलं टाइमपास काहीतरी करत असेल. गावच्या पोरांना येडं समजत मुंबईच्या पोरी. बोललो हे काहीतरी तिनं दिलं. मग मी एका दुसऱ्या मित्राला दाखवलं. बोला हे लव्ह लेटर आहे. तिथून मग आमचा थोडासा परिचय झाला. तिथे एक छोटीशी मुलगी होती बाजूला, स्नेहा म्हणून. आमचा एक कोड ठरला तिला बाहेर कशी बोलवायची. मग तिथे गल्लीत आलो की मी तिला आवाज देतोय, स्नेहा, ही बाहेर यायची. कोड लँग्वेज. आम्ही थोडंसं बोलायचो. आम्ही जुहू चौपाटीला फिरायला गेलो. मग बँड्राला आम्ही दिलवाले दुल्हनिया पिक्चर बघायला गेलो. आणि तिथं ठरवलं की आता ही दुल्हन माझ्या घरी येणार म्हणून याची म्हणून. वा, कसं वाटते मुंबई सोडून तुम्ही आज बावधन मध्ये आलायत? छान वाटते. उलट इथे चांगलं वाटते मुंबईपेक्षा. बघा दादा, तुम्हाला विचारतो मी, कसं वाटलं तुम्हाला त्यांच्यासाठी काम करून? ती माझ्यासाठी मुंबई सोडून इथे आली. सर्व घरचे सोडले, आई वडील भाऊ बहीण. आणि मी का तिचं काम ऐकायचं नाही? बरोबर, हसत करणार ना. बरं, आता काय स्पेशल आहे वहिनींसाठी? हो आहे ना. कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं. कधी केलं होतं असं आधी? नाही, कधीच नाही. 27 वर्षापूर्वीचे दिवस आठवले असतील तुम्हाला, नाही का? वा वा वा. आणि असंच प्रेम राहू देत तुमच्यात आणि अशीच मजा करत हसत खेळत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता.
आता याच्यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अमोल आणि शीतल पिसाळ यांचं. या ताई, मी तुमच्याकडे येतो. तुमचा आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस माझा आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवस गेला. कारण ज्या दिवसाची मी वाट बघत होते तो दिवस आज झी मराठीमुळे मला लाभलाय. तर आता मी एवढं ह्या स्टेजवर सांगते की मी माझ्या जॉबचा सुद्धा त्याग केलाय. मी रयत शिक्षण संस्थेत शिक्षिका म्हणून होती. ज्यावेळी ह्यांच्याशी लग्न ठरलं त्यावेळी मी तो जॉब सोडला. फक्त एकच ध्येय ठेवलं की आपलं कुटुंब सुखी राहणं. आणि ह्यांच्यामुळे आज आमचं कुटुंब एवढं सुखी आहे. त्यांनी नाही वेळ दिला तरी तक्रार करत नाही आम्ही कधी की तुम्ही आम्हाला वेळच नाही देत. आज चहा जरी दिला तरी मला रडायला येत होतं. स्नेहाला नको अगं, त्यांना काम सांगू. म्हणजे एरवी सुद्धा खूप कामं असतात त्यांना. पण तुम्हाला छान वाटलं आज? हो, खूप छान वाटलं. आयुष्य कसं जगायचं ते आज कळलं. म्हणजे बिनधास्त जगायचं. माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण असेल. त्या जवळजवळ 11 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर. बरोबर. म्हणजे पहिल्यांदाच वेळ दिला. म्हणजे पहिल्यांदा स्टेजवर आलो. म्हणजे कुठलंच कधी असं हे केलेलं नाही. फक्त काम काम काम. म्हणजे आयुष्य आज कसं जगलं पाहिजे, कशासाठी जगलं पाहिजे हे आज मला जीच्या मार्फत कळलं. वा दादा, आता ताईंसाठी तुम्ही जे सादरीकरण करणार आहात ते बघायला आम्ही तर खूप इच्छुक आहोत. तयार आहात? हो, करा सुरू. पहिल्या नजरेत तिने केले मनावर वार, मन झालं गार गार. कविता करायला शब्द शुद्धत राहिलो, थेट गाठला गावाचा पार. मंडळी, बायकोच्या मनात काय आहे ते कुठल्याच नवऱ्याला कधी कळलं नाही. तिथं माझं काय वेगळं मत, पण नवऱ्याच्या मनात काय आहे ते बरोबर ओळखते आणि कळते माझी वाट. कधी प्रेमाने तर कधी दम देते, पण कसलेच तक्रार न करता संसाराचा गाडा ओढत असते. कधी फुलाप्रमाणे जपते तर कधी समईतल्या वातीसारखी माझ्यासाठी जळते. प्रॉब्लेम आला तर संकटात दुर्गा होते. कधी मुलांसाठी सरस्वती होते, घरच्यांसाठी कधी अन्नपूर्णा आणि लक्ष्मी विना तिळतिळ पैसे जमवते. अहो एवढंच काय, वटपौर्णिमेला यमालाही चॅलेंज करणाऱ्या बायकोच असते. आय लव्ह यू शीतल, शीतल, शीतल. शीतल, तुला मी वचन देतो, आयुष्यातला प्रत्येक क्षण ना क्षण तुझ्या आनंदासाठी दे. ह्याचा आयुष्याचा अख्ख्या आयुष्याचा सार या कवितेत आहे. दोघांसाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकतात. आता आपण स्वागत करूयात अनिकेत राजपुरे आणि पूजा राजपुरे यांचं. जोरदार टाळ्या झाले पाहिजे यांच्यासाठी. आणि आपल्या वाड्यातली संस्कृती. त्यांची स्टोरी तर खूप आगळीवेगळी आहे. त्यांना हा जो स्टेज आहे ना ह्याची खूप गरज आहे. कारण की ते आर्मीमध्ये असतात, त्यांना सोबत टाइम स्पेंड करायला जास्त मिळत नाही. बरोबर. म्हणून मला असं वाटलं की काहीही कितीही त्यांना वेळ भेटेल, क्षण भेटतेस आपलं प्रेम व्यक्त करायला, तर ह्यांना ते करायला पाहिजे. करायलाच पाहिजे खरोखर. कारण की हे तिकडे आहेत म्हणून आपण आपल्या घरातल्यांबरोबर वेळ घालवू शकतो. दादा, किती वर्ष आलेत लग्नाला तुमच्या? आम्हाला 5 वर्ष झाली. तुमचा हा प्रेमविवाह आहे का? हा. अच्छा, म्हणजे शाळेतलं प्रेम? हा. शाळेतलं प्रेम. वा. बरं मला एक सांगा, पहिल्यांदा प्रपोज कोणी कोणाला केलं? यांनी केलं? आम्ही चायनीज खायला गेलतो. हा. तेव्हा चायनीज खाता खाता मी विचारलं होतं की माझ्याशी लग्न करशील का. अच्छा. पण तुम्ही लगेच हो म्हणालात? नाही नाही नाही. किती दिवस घेतले? कामाला नोकरीला लागला तर करणार.
अच्छा, त्यांना एकच आहे सर की त्यांचा प्रपोजल होता ना, तो त्यांचा म्हणजे तेव्हा वय त्यांचं छोटं होतं, परिस्थिती नव्हती, म्हणून त्यांचा प्रपोजल एवढा नीट झाला नाही, म्हणून त्यांना आज तो प्रपोजल पण थोडा रिव्ह्यू करायचा होता. करायची सुरुवात. होशील म्हणजे असं तेव्हा राहिलं होतं बोलायचं, ते आज तुम्ही बोललात. वा वा वा. कौतुक या परफॉर्मन्सचं एक होतं की एकही बीट तुम्ही सोडला नाही आणि ताईंनी पण एकही मुवमेंट केली नाही. नाही, अशी बायको नवऱ्यात नाचवते. दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप छान. तुम्ही तुमच्या जागेवरती बसू शकता. आता मंचावरती येणार आहेत गणेश राजपुरे आणि प्रिया राजपुरे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांच्यासोबत आहे आमच्या वाड्यातली श्रेजा. दादा, आज तुम्हाला कसं वाटलं मनामध्ये की आज मी माझ्या बायकोला वेळ दिला, तिला आराम दिला? आज छान वाटलं. छान वाटलं. कुठली गोष्ट आवडली तुम्हाला यातली मला सांगा. ती जी बोलली मला काहीतरी गोड गोड पाहिजे खाण्यासाठी, मी तिला रवा बनवून दिला. तुम्हाला खरं शिरा म्हणजे पहिल्यांदा बनवलं तुम्ही? हा. ताई, आजचा शिरा जास्तच गोड लागला असेल की नाही? हो. आता ताईंसाठी जो काही परफॉर्मन्स त्यांनी तयार केलेला असेल, सादर करण्याआधी तू त्यांना जाऊन टिप्स देऊ शकते. आय लव्ह यू प्रिया. आय लव्ह यू टू. वा. पण खूप छान, खूप छान. खरंच असाच गोडवा तुमच्या आयुष्यात राहू देत. तुम्हाला आवडलं? हो. कसं वाटलं आज सांगा. छान वाटले. त्यांनी पहिल्यांदाच गाणं गायलेत. दादा, तुमच्या आयुष्यात त्यांनी सुखाचे क्षण माळले. हो, बरोबर. बरोबर. अगदी जी फुलं आहेत, जास्तीत जास्त फुलं तुम्हाला त्यांच्या केसात व्यवस्थित माळायची आहेत. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त 2 मिनिटं. करायची सुरुवात. हो. 3, 2,
एक. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. एक लाजरान साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग. राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग. रेशीम विळखा घालून सजना नका हो कवळून धरू. लुक लुक डोळा करून भोळा बघतोय फुलपाखरू. कसा मिळावा पुन्हा साजनी मोकास लाग. थांबा, तुमची वेळ संपलेली आहे. जरा ताई अशा. बापरे, नाही खरंच खूप छान व्यवस्थित फुलं मांडलेली आहेत. शेतकरी माणूस आहे बाबा, बरोबर. मॉडर्न कसं फुलवतात ते त्यांना बरोबर माहिती आहे. खरंच खूप कौतुक आहे तुमचं. असेच मॉडर्न प्रेमाचे फुलवत राहा तुमच्या आयुष्यात. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. चला आता जोरदार टाळ्याने स्वागत करूया संग्राम मतकर आणि मेधा मतकर आणि आमच्या वाड्यातली रमशा. कसं वाटलं तुम्हाला? पहिल्यांदा त्यांनी माझ्यासाठी चहा केला, खूप छान वाटलं. मन भरून आलं तुमचं. बघितलं दादा, आज तुम्हीच नाही मग खरं तर सगळ्यांनीच तुमच्यामध्ये एक तुम्ही छोटासा बदल केलात. पण तुमच्या घरातल्या ज्या गृहिणी आहेत त्यांना किती आनंद मिळाला की त्यांना आज वाटलं नाही खरंच आमचा नवरा आमच्या बरोबरच आहे. खरंच खरंच खूप छान. आणि हा जो क्षण आहे ना, हा क्षण तुमच्या बरोबर आयुष्यभर राहणार. आज आज खरं कळलं मला ते काम केलं म्हणजे काय असतं, स्त्रीचं एक जगणं म्हणजे काय असतं ते आज कळलं मला. कसे बोलायचे न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. त्यांनी वचन दिले की आठवड्यामध्ये एक दिवस ते आराम देणार ताईला. वा, म्हणजे आम्ही सांगायच्या आधी हे झालेलं पण आहे. तुम्ही म्हणाला तेच खूप आनंद झाला की आठवड्यातून एक दिवस मी तुला देणार. खूप छान. संग्राम दादा, मला तुम्हाला एक विचारायचंय. तुम्हाला वहिनींना कुठल्या गोष्टीसाठी सॉरी म्हणायचंय? माझ्यामुळे काय त्रास झाला असेल तर नकळत त्याच्याबद्दल सॉरी. आणि कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला थँक्यू म्हणायचं? जीवनात आल्याबद्दल. जीवनात आल्याबद्दल. वा, क्या बात है. खूप छान दादा, खरंच खूप छान. आणि खूप छान विचार आहेत तुमचे. खरं तर तुम्ही एवढी घरातली कामं केली, पण एक काम राहिले हो, आणि ते तुम्हाला आत्ता करावं लागणार आहे. ते म्हणजे 2 मिनिटात तुम्ही किती साड्यांना घड्या घालताय हे आम्हाला बघायचंय. तयार आहात? 3, 2, 1. तशी नाही घ्यायची, अशी एक एक ही करत द्या ना. काटेपुडी गड्डा नको हलव जरा खुलो. आळस बोड्या उघड डोळे दिवस माथेर इलो. छोटे छोटे घाला ना, अशी पकडा एक एक. तसंच करा पटापटा. और का नाही घातली. एक मात्र आहे, यांनी जर साड्यांच्या घड्या घातल्या ना त्या साड्या पुन्हा धुवावं लागतील. पण खरं तर अशी चादरीची घडी सुद्धा नसते असं म्हणायला काही हरकत नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या संसाराची घडी अशी छान छान राहू देत अशी परमेश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो. तुम्ही येऊन बसू शकता. या. वा वा वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी. आणि तुम्हा सर्वांचं कौतुक आहे. नवरा बायकोच्या प्रेमाचं मोजमाप करता येत नाही. संसाराची 2 चाकं म्हणतात, नवरा आणि बायको. ती चाकं व्यवस्थित चालत राहिली तर संसाराची गाडी व्यवस्थित सुरू राहते न थांबता. आपण नेहमी म्हणतो की बाईनं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे, बरोबर?
पण जास्त कसोटीचं हे असतं की पुरुषानं बाईच्या खांद्याला खांदा लावून उभं राहून तिची कामं वाटून घेणं. मी एक सांगेन तुम्हा सगळ्यांना की तुम्ही आज एक आदर्श झालात. तुम्हाला बघून महाराष्ट्रातलंच नाही तर जगातले सगळे नवरे असतील ना, त्यांच्या बायकोसाठी नक्कीच वेळ काढतील खरंच. आणि मोहीम उत्तमरित्या तुम्ही पार पाडलेली आहे. तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण मोहीम झाल्यावर काय होतं? निकाल लागल्यावर काय होतं? आणि मजा आणि सजा. तर आजच्या मोहिमेची दमदार नार आहे स्नेहा, संस्कृती, अंकिता, श्रेजा, रसिका आणि सगळ्या दमदार नार आहात. सगळ्यांनी मोहीम खूप उत्तमरित्या फत्ते केलेली आहे. पण खरे विजेते आहेत आपली सर्व मंडळी. आणि आम्ही खरंच तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि तुम्हाला धन्यवाद सुद्धा देतो की तुम्ही या मोहिमेत सामील झालात. थँक्यू सो मच. तुम्ही येऊ शकता. आता महत्वाचा टप्पा म्हणजे वोटिंग. तुम्हाला जिला कोणाला या गावच्या वेशीच्या बाहेर काढायचे, तिला तुम्हाला वोट आउट करायचे आणि कारण सांगायचे. चला मालकीनबाई. रमशा ऑब्विसली नेहमीच मला वोट आउट करत असते. मी नेगेटिव्ह स्प्रेड करते ते बघत असते. संस्कृती. स्नेहा. कारण ती माझं नाव घेणारच आहे. एक नाव तिचं पण होऊन जाऊ दे. स्टार्टिंग ऑफ द वीक पासून चालतंय ना, लास्ट शो पासून पण नाव यायलाच पाहिजे तिचं. रमशा. श्रेजा. कारण मी खूप बोलली तिच्याशी आणि तिला मी 100दा सॉरी म्हटलं पण ती बोलत नाही. मी खूप 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 बोलण्याचा प्रयत्न केला. काय झालं तिने नेमकं मला सांगितलं पण नाही. वोट आउट तर कारण नाहीये. अंकिता. रमशा. कारण दादा लास्ट टाइम जे वोट आउट झालेलं त्यामध्ये तिने मला वोट आउट केलेलं ॲक्च्युली. आणि मला असं वाटलं तू कन्सिडर तरी करायला पाहिजे की मी कशातून जात आहे. कुठे ना कुठे रमशा असं वाटते की सेल्फिश गेम खेळत आहे. शी इज प्रिटेंडिंग टू बी नाईस. मला असं वाटतं की सगळ्यांसोबत चांगली आहे असं ती दाखवते. अंकिताने स्वतः म्हटलं होतं की मला गेममध्ये राहायचं इंटरेस्ट नाही आणि मला जायचं आहे. त्यामुळे मी तिला वोट आउट केलं होतं. पण तरी तिने असं रॅन्डम कारण देऊन मला वोट केलं जेव्हा तिच्याकडे खूप जास्त ऑप्शन्स होते. तर मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं ऑनेस्टली. रसिका. श्रेजा. कारण खूपदा असं झालंय की मी तिला खूप सपोर्ट केला आधीपासनं. जेव्हा पण ती रडायची तेव्हा पण मी तिच्याकडे जायची पण तिने कधीच अप्रिशिएट नाही केलंय ती गोष्ट. आणि ती बोलत नव्हती माझ्याशी 2-3 दिवसापासून. तर त्यामुळे मला असं वाटलं ती खूप ग्रजेस ठेवून बसते, खूप ओव्हरथिंक करते आणि स्वतःच विचार करते आणि समोरच्यांना संधीच नाही देत त्यांचं ओपिनियन ठेवायला. तर त्यामुळे मला तिचं नाव घ्यावंसं वाटतं. संस्कृती. कारण की मला ती बिलकुल अजिबात आवडत नाही. तिला बोलायची पद्धत नाहीच आहे. ती या शोवरतून जाईल ना तर आमच्या सगळ्यांसाठी एन्व्हायरमेंट थोडं जास्त बरं होईल. तुम्ही सगळ्यांनीच तुमची मतं मांडली. आता बावधन समिती जी आपली आहे ती आठवड्यात निर्णय घेईलच की कोण गावात राहील आणि कोण गावच्या वेशीच्या बाहेर जाईल. तर मंडळी वेळ आलेली आता निरोप घ्यायची. पण आम्ही तुम्हाला भेटणार आहोत पुढच्या भागात आणि पुढच्या भागात अशाच वेगवेगळ्या मोहिमा आम्ही घेऊन येणार आहोत. आणि त्या मोहिमा जर तुम्हाला बघायच्या असतील तर बघत राहा तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात.